की बातमी आहे। नांदेडमध्ये अमरनाथ राजूरकर हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। नांदेडमध्ये भाजप उमेदवाराचा विजय हा निश्चित मानला जातो आहे। नांदेडमधून महत्त्वाची अपडेट, भाजप उमेदवार विजयाच्या वाटेवरती आहेत। राजूरकर अमरनाथ हे अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं कळतंय, कारण अगदी काहीच काळात आपल्या समोर आकडेवारी येईल। योगेश लाटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, राजूरकर विरुद्ध रामदास पाटील, नेमकं काय चित्र आहे सध्या आणि विजयाचा गुलाल उधळण्याची तयारी पूर्ण झाली आहे का? सागर, नांदेड विधान परिषदेसाठी 452 पैकी 451 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता आणि आताच्या घडीला ज्या पद्धतीने सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, यावेळी सर्वात पहिले 25 मतपत्रिकांचे गठ्ठे लावण्यात आले। 3 टेबलवर 3 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी सुरू झालेली आहे आणि मतमोजणी सुरू होऊन बराच कालावधी लोटला आहे। आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमर राजूरकर यांनी 340 मतदान त्यांना मिळालेलं आहे। अमर राजूरकर जे आहेत ते भाजपाचे उमेदवार आहेत, तर कृष्णा पाटील आष्टीकर जे आहेत महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यांचा जो मतदानाचा आकडा आहे साधारणपणे 75च्या आसपास आहे। आणि महायुतीचं सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे महायुतीची जी एकूण आकडेवारी होती, ज्यांचा जो मतांची जी आकडेवारी होती त्यापेक्षा अधिकचं मतदान जे आहे ते भाजपच्या उमेदवाराला झालेलं इथं लक्षात येतंय। म्हणजेच महाविकास आघाडीमधील अनेक मतदान जे आहे ते भाजपच्या पारड्यामध्ये गेलेलं दिसतंय। एमआयएम हा जो फॅक्टर नांदेडमध्ये महत्वाचा होता, तो एमआयएम फॅक्टर देखील इथं भाजपच्या बाजूला गेलाय का, याला आता या संशयाला जागा निर्माण झालेली आहे। अमरनाथ राजूरकर यांच्या विजयाची आता औपचारिक घोषणा बाकी आहे असं म्हणावं लागेल। एकूण नांदेडचं चित्र स्पष्ट होतंय आणि अमरनाथ राजूरकर यांनी हॅट्रिक केली आहे। ते तिसऱ्या वेळेला सलग विधान परिषदेवर निवडून जात आहेत। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जे आहेत ते स्वतः मतदानाच्या दिवशी असतील किंवा मतदानाच्या पूर्वी सातत्यानं या मतदारांवर लक्ष ठेवून होते, त्यांच्याशी संपर्क साधून होते। मतदान कसं करायचं याचं खुद्द ट्रेनिंग अशोक चव्हाण यांनी मतदारांना दिलं होतं आणि मतदानाच्या दिवशी देखील ते सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदान केंद्र परिसराच्या आसपास बसून होते आणि एकूणच भाजपची ही जी रणनीती होती ती यशस्वी ठरल्याचं दिसतंय आणि अमर राजूरकर यांची विजयी घोडदौड सुरू आहे। नक्कीच योगेश, त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे। प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।